महाराष्ट्रातल्या स्पेशली शहरी भागामध्ये कोणते बिझनेस सुरू होऊ शकतात हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. कारण शहरांमध्ये व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जागेची उपलब्धता असणं. शहरांमध्ये व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं की मार्केट जवळ असतं. शहरामध्ये व्यवसाय करताना बहुतांशी हा नोकरदार माणूस असतो जो काहीतरी व्यवसाय करण्याचं स्वप्न रंगवत असतो आणि गावाकडे जाऊ शकत नाही. आम्ही शहरामध्ये इथे काही ॲडजस्टमेंट करून किंवा अगदी राहत्या घरातून कोणते बिझनेस सुरू करू शकतो या प्रश्नाचं उत्तर आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये असे कोणकोणते व्यवसाय सुरू होऊ शकतील, काय काळजी घ्यावी, यामध्ये तुम्हाला नक्की आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे. 2011 पासून चावडीच्या माध्यमातून आम्ही उद्योगांविषयी ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग करण्याचं काम करतो. अर्थात ही चार्जेबल लेवलची ही सुविधा असते, पण बऱ्याच वेळा आपल्याकडे उद्योग मंथन कार्यक्रम असेल किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील, जेव्हा युजली शहरी भागातली लोक येतात तेव्हा हा प्रश्न मला आवर्जून विचारतात की शहरामध्ये कोणते उद्योग करतायत. बिझनेस ज्यांचा फायनल झालेला असतो त्यांना तर ट्रेनिंग प्रोग्रामला डायरेक्ट ऍडमिशन मिळतं, पण ज्यांचं बिझनेसच फायनल नसतो असा बराचसा वर्ग माझ्याकडे उद्योग मंथन कार्यक्रमाला येतो. त्यामुळे मी आज जो चावडीचा आमचं जे पॅम्पलेट आहे ते खास सोबत ठेवलंय आणि मग यामध्ये कोणते एक चांगले 10 ऑप्शन्स असतील जे शहरामध्ये आपण उद्योग सुरू करू शकतो त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मागणी वरती आधारित हे सगळं असणार आहे. सगळ्यात पहिला म्हणजे शहरी भागामध्ये चालणारा आत्ता सध्या करंट कंडिशनमध्ये जर म्हटलं तर आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग किंवा आईस्क्रीमचं रिटेल आउटलेट हे दोन्ही बिझनेस शहरामध्ये छान चालू शकतात. अर्थात इन्व्हेस्टमेंट सेवी जरी बिझनेस असला तरी पण आईस्क्रीम, कुल्फी, लस्सी हा आता वर्षभर खाल्लं जाणारं प्रोडक्ट झालंय. त्यामुळे याचं जर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकला तर साधारणतः एक 200 ते 500 स्क्वेअर फीटच्या आसपास आपल्याला जागा लागेल. एक 10 ते 12 लाख रुपये बेसिक इन्व्हेस्टमेंट. आता हे इन्व्हेस्टमेंट सांगताना सगळ्यात महत्त्वाचा हाच बेस आहे यामध्ये की ज्यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल की खूप सारं काय म्हणतो वर्किंग कॅपिटल किंवा तुमच्या शेडची जागा हे सगळं तुम्हाला थोडंसं बाजूला ठेवावं लागेल. मी सध्या जनरल इन्व्हेस्टमेंट सांगतोय, नंतर आपल्याकडे ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या बऱ्यापैकी या गोष्टी कव्हर होतात. सो आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग इज वन ऑफ द गुड प्रोडक्ट, हे डेफिनेटली होऊ शकतं. याच्यानंतर शहरामध्ये खेळ निर्मिती उद्योग एक चांगला होऊ शकतो. काय म्हणतो की रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधला सेम 10 ते 12 लाख रुपये बेसिक इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. याच्याविषयी कन्सल्टिंग आपल्याकडे चावडीमध्ये उपलब्ध आहे. यानंतर पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुद्धा शहरांमधून, मग मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, अकोला असेल, जळगाव असेल, तुम्ही जिथे कुठे, नागपूर असेल, शहरांच्या ठिकाणी हे व्यवसाय डेफिनेटली चांगले चालू शकतात. पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, खेळ निर्मिती उद्योग झाला, 3 झाले. यानंतर चौथा पेपर कप. आता पेपर कपमध्ये अर्थात त्याच्या आतल्या प्लास्टिकला बंदी झाली, त्यामुळे नॉन प्लास्टिक युजेबल जे पेपर कप्स मार्केटमध्ये येतात त्याला डेफिनेटली मागणी चांगली असू शकते. यानंतर डिटर्जंट, फिनेल किंवा हाऊसकीपिंगचे जे प्रोडक्ट्स आहेत यालाही आपल्याकडे शहरामध्ये चांगली मागणी राहू शकते. आपण सगळ्या सेक्टरमधले बिझनेस बघतोय. यानंतर टिश्यू पेपरची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. रिसेंटली आपल्याकडे चावडीमध्ये टिश्यू पेपर विषयी माहिती देणारा संपूर्ण एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आला ज्यामध्ये सगळी माहिती मिळते. टिश्यू पेपरलाही मागणी चांगली असू शकते. यानंतर जर तुम्ही अगेन सिव्हिल लाईनमध्ये जर बिझनेस बघत असाल, बिझनेस आपले जास्त गेले तर चालतील, मला कमेंट करून सांगा बरं का की वाढीव जर बिझनेस सांगितलं तर चालेल ना तुम्हाला. फ्लाय ॲश ब्रिक्स किंवा AAC ब्लॉक्स किंवा रिअल इस्टेट इंडस्ट्रीतला हाही बिझनेस चांगला चालू शकतो. यानंतर हॉटेलला लागणारे जे पार्सल्स असतात त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल असेल किंवा ॲल्युमिनियमचं फॉईलचे कंटेनर्स असतील, हाही व्यवसाय आपल्याकडे चांगला चालू शकतो. त्यानंतर मग पुढे जर बघायला गेलं तर डिहायड्रेशन सारखा, वेजिटेबल डिहायड्रेशन याविषयी खूप उत्सुकता असते. आपल्याकडे चावडीमध्ये सगळ्यात जास्त सध्या मोरिंगा पावडर किंवा कांदा पावडर किंवा व्हेजिटेबलवरती प्रोसेसिंग करून ज्या पावडर्स प्रोसेसिंग केल्या जातात याच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला खूप रिस्पॉन्स असतो. काही लोक म्हणतात सर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम का बरं आहेत, तर त्याचं एक मूळ कारण आहे. ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे काय की आपल्याला नंतर आपला प्रोग्रामच असे डिझाईन असतात की ज्यामध्ये सगळी गोष्ट इन प्रॅक्टिकली गेल्यावरती जेवढं काही बघायचं, 1-1 महिन्याचं ट्रेनिंग प्रोग्राम आपल्याकडे डिहायड्रेशनचा खूप फेमस आहे. खूप लोकांनी हा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करून नंतर बिझनेस सुरू केलं. यामध्ये ट्रेनिंग जरी प्रायमरी तुम्ही अटेंड केलं नंतर तुमची प्रॅक्टिकली प्लांट व्हिजिट असते. म्हणजे कुठंतरी 1-2 दिवसाचं नुसतं जे बेसिक ट्रेनिंग दिलं जातं त्यापेक्षा आपल्याकडे 1 महिन्याचा पूर्ण ॲडव्हान्स कोर्स असतो. इन डिटेल मार्केट लॉजिक्स कोर्स आहे. 17-18 वर्षांचा चावडीचा यामध्ये एक्सपिरियन्स आहे. नंतर आपण प्रॅक्टिकली प्लांट व्हिजिट पण करतो. सो एक हायब्रिड कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुमची ती डोळ्यांनी बघायची इच्छाही पूर्ण होते आणि महिनाभर बिकॉज प्री रेकॉर्ड असल्यामुळे रिव्हर्स फॉरवर्डमध्ये तुम्हाला शिकता पण येतं. या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामची माहिती आपल्या कॉल सेंटर नंबरला, तुम्ही जर चावडीच्या कॉल सेंटरला 72 72 971 971 ला फोन केला की तिथून तुम्हाला माहिती मिळेल.
त्याच्यानंतर सोयाबीन तेलाचा पॅकिंगचा बिझनेस पण आपल्याकडे चांगला होऊ शकतो शहरांमधून, कारण याला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. यानंतर टोफू किंवा सोया मिल्क हाही बिझनेस होऊ शकतो. आता सोयाचं उत्पादन आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भ भागात तयार होतं पण आपल्याकडे मार्केटला शहरांमध्ये याची चांगली मागणी आहे, त्यामुळे असं ॲडव्हर्स बिझनेस पण तुम्ही करू शकता. यानंतर डाळ मिलचा बिझनेस होऊ शकतो. नमकीन वेफर्स ह्या कॅटेगरीतला बिझनेस पण आपल्याकडे होऊ शकतो, शहरांमध्ये याला मागणी आहे. टोमॅटो केचपचा ही बिझनेस तुम्ही शहरामध्ये करू शकता. त्यानंतर कोरुगेटेड बॉक्स, आता सध्या पॅकेजिंग मटेरियलची खूप क्रेज आली. पॅकेजिंग मटेरियल एक आठवलं की आपण पॅकेजिंग मटेरियल रिलेटेड कोरुगेशन बॉक्सचं पण आपल्याकडे एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध आहे, तोही खूप छान आहे. यानंतर शहरांमधून ज्याला आपण म्हणू शकतो की घराच्या गच्चीवरती स्पिरुलिना फार्मिंग सारखा सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता, याला सुद्धा चांगली मागणी आहे. नंतर थोडं बजेट चांगलं असेल बटन मशरूमचा बिझनेस तुम्ही करू शकता, यालाही मागणी आहे. आता याच्यात फूड कॅटेगरीमध्ये जर गेलं तर फ्रोझन फूड मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हेही तुम्ही शहरामध्ये करू शकता. सोबत तुम्ही नूडल्स मॅन्युफॅक्चरिंगचाही बिझनेस करू शकता. सो फ्रोझन फूडमध्ये भरपूर सारे प्रकार येतात. यामध्ये हॉटेल्सला किंवा रेस्टॉरंट्सला किंवा कॅफेजला सप्लाय करणारा बिझनेस असंही आपण करू शकतो, यालाही मागणी आहे. हेही माझ्याकडे बऱ्याच लोकांनी, आपल्याकडे एक BCP नावाचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आम्ही, जरी उद्योग मंथन असेल किंवा तुम्ही जरी आता हा व्हिडिओ बघताय आणि नंतर जर तुम्ही कॉल सेंटरला फोन केला तर आमची टीम सांगतील की तुम्हाला पेड कन्सल्टेशन झूम मीटिंग्स आयदर घ्याव्या लागतात किंवा डायरेक्टली 1 वर्षाचा आमचा हँड होल्डिंग सपोर्ट आहे BCP नावाचा. हे फ्रोझन फूडमध्ये तर माझ्याकडे पुण्यामधले मुंबईमधले बरेच जण आता जॉईन झाले, जे बेसिकली हा फ्रोझन फूडचा बिझनेस पुण्या मुंबईमध्ये स्टार्ट करतात. त्यांना आम्ही हँड होल्डिंग कन्सल्टेशन करतो. हे एक आहे. इन्स्टंट पुरणपोळी आहे, इन्स्टंट चपातीचा उद्योग आहे. त्यानंतर हँडबॅग्स किंवा स्टिचिंग बॅग्स आपण म्हणू, कमी बजेटमध्ये सुरू होणारा बिझनेस आहे, यालाही शहरांमधून मागणी. कारण आपण ब्रँडेड, तुम्ही सुद्धा मला विचार करून सांगा, आपण ब्रँडेड बॅग वापरतो का? हँडबॅग जी डब्याची बॅग असते ती ब्रँडेड वापरतो का? निश्चित नाही. आपण जी मार्केटला युज्युअल आपल्याकडे जी चांगल्या मिळतात, मध्ये ज्यूट बॅगचा ट्रेंड होता, आता नॉर्मल बॅगचा, रेक्झिन बॅगचा ट्रेंड आहे, तर आपण त्या बॅग्स कायम घरामध्ये वापरतो डब्यासाठी, पाणी बॉटलसाठी, त्यालाही मागणी चांगली आहे. याच्यानंतर कापूर, अगरबत्ती, ज्याला सुगंधी आयटम्स म्हणून, हाही आपल्याकडे रिसेंटली कोर्स आपल्याकडे चावडीमध्ये ऑनलाईन स्वरूपात आलाय. नंतर याच्या प्रॅक्टिकल व्हिजिट्स पण असतात आपल्याकडे. कोर्स मतलब पण हे बॉस की आमच्याकडे एंड टू एंड, त्याच्यामध्ये मग मशिनरी कुठे मिळतील, काय कुठे मिळेल, सगळं प्रॅक्टिकल नॉलेज तिथे शिकवलं जातं. सो हे युट्यूबच्या व्हिडिओ बघणं आणि ऍक्च्युअल त्या बिझनेसची एंड टू एंड सगळी माहिती घेणं, मग त्याच्या मशिनरी कुठे मिळतील, काय मिळतील हेही सांगतो. गव्हर्नमेंट सबसिडी, त्याचं मार्केटिंग कसं करावं, तुम्हाला ते सुरू कसं करता येईल, स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असावी, सगळं कव्हर करतो आपण. यानंतर कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग हाही शहरांमधून बिझनेस होऊ शकतो. हाऊसकीपिंग बिझनेस, आपल्याकडे आदरणीय हनुमंतराव गायकवाड सरांनी खूप मोठी BVG सारखी जी कंपनी उभी केली, ती बेसिकली हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी बिझनेसेसमध्येच मेजरली काम करते आणि खूप चांगलं नाव आहे. सो त्यांच्यापासून आदर्श घेण्याजोग आहे. यानंतर बायोडिग्रेडेबल बॅग्स, हळूहळू ट्रेंड वाढतो. मी डेव्हलपिंग आहे, डेव्हलप्ड नाही म्हणणार, हे डेफिनेटली होऊ शकतं. यानंतर मग आता आटा मिल उद्योग आहे, शहरांमध्ये याची मागणी चांगली आहे. त्यानंतर कोल्ड स्टोरेज, जर जागा असेल तर कोल्ड स्टोरेज सारखा बिझनेस तुम्ही करू शकता. यानंतर मग बेकरी उद्योग शहरांमध्ये रिटेल आउटलेट स्वरूपात होऊ शकतो. मॅन्युफॅक्चरिंगचाही तुम्ही करू शकता. सातारा किंवा कोल्हापूर सारख्या भागांमध्ये किंवा पुणे मुंबईमध्ये सुद्धा किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, आले लसूण पेस्ट निर्मिती उद्योग सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. यानंतर शहरामध्ये बेसन निर्मिती होऊ शकते. मिलेट प्रोसेसिंग सारखा बिझनेस आपण शहरांमध्ये सुरू करू शकतो. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आमच्याकडे प्रियंका मॅमे ज्यांनी मुंबईमध्ये हा बिझनेस सुरू केला. त्यानंतर मग ई वेस्ट, जर शहरामध्ये जागा असेल तर, कारण इलेक्ट्रॉनिक वेस्ट शहरांमध्येच केला जाऊ शकतो, ई वेस्ट बिझनेस पण तुम्ही करू शकता. EV चार्जिंग जर तुमचं हॉटेल किंवा रेस्टॉरंट असेल तर हेही होऊ शकतं. आणि युजली मग याच्यातले मॅन्युफॅक्चरिंग मधले असे मल्टिपल बिझनेस आपल्याला तिथे अपॉर्च्युनिटी आहे. आता एक महत्वाचं आहे, हे कोणताही व्यवसाय सिलेक्ट करताना त्याला 2 महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करा. मी प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो, एक, कोणत्याही बिझनेसचं प्रॉपर नॉलेज घ्या. माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे म्हणून मी म्हणतोय तरी सुद्धा चालेल, पण खरंच सांगतो, भले आपल्याकडे ट्रेनिंग घ्या किंवा घेऊ नका, पण त्या बिझनेसचं डिटेल नॉलेज घ्या. त्यातले प्रोज कॉन्स. फक्त कुठेतरी बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा एखादा उद्योग आपल्याला समजतो इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर, तेव्हा आपण चूक काय करतो, कुठेतरी ज्याने कोणी बिझनेस सुरू केलाय तिथे मला जाऊन बघता येईल का असा प्रश्न विचारतो. सर घोटाळा असा आहे, मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तुम्ही मला प्रामाणिकपणे या व्हिडिओच्या खाली कमेंट करून उत्तर द्या. जर तुम्ही बिझनेस सुरू केला असेल आणि मी तुम्हाला म्हटलं की हो सर ऐका ना, मला ना तुमच्यासारखा बिझनेस आपल्या भागात सुरू करायचा, मग मी तुमचा बिझनेसचा, समजून घ्या मला काय म्हणायचं, तुम्ही दाखवताल का? तुम्हाला सगळी खरीखुरी माहिती द्याल का? सो डोळ्यांनी फक्त मशीन कशा काम करतात हे तुम्हाला समजू शकतं, पण बिझनेसचं नॉलेज ती व्यक्ती कशी तुम्हाला देईल
त्यामुळेच अर्थात आम्ही हे कमर्शियल प्लॅटफॉर्म्स मी तयार केलं. नॉट नेसेसरी की चावडीकडेच घ्यावं, पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे की बिझनेस करताना फक्त कुठेतरी ChatGPT करून किंवा 2-4 व्हिडिओ बघून बिझनेस सुरू कराल तर पुढे जाऊन अडचणी येते. आपल्याकडे चावडीमध्ये तुम्हाला उद्योगांचं ट्रेनिंग घ्यायचं ते मिळतं, तुम्हाला बिझनेसमध्ये हँडहोल्डिंग कन्सल्टेशन पाहिजे BCP प्रोग्राममधून ते मिळतं, तुम्हाला नंतर बायर पाहिजेत B2B कॅटेगरीमध्ये ट्रेड एक्सपर्ट सारखा प्लॅटफॉर्म आहे त्याची माहिती मिळते, ते बायर सुद्धा आम्ही मिळून देतो, फिल्टर लीड देतो. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचं आपल्याकडे बोभाटासारखं फील्ड आहे. तुम्हाला जर का तुमच्या बिझनेसमध्ये काही ज्याला आपण म्हणतो की डॉक्युमेंटेशन लायसन रजिस्ट्रेशन करायचं असेल तेही आपल्याकडे चावडीकडे उपलब्ध आहे. हे सगळं कुठे मिळणार आहे? आपला जो कॉल सेंटरचा 7272 971 971 हा नंबर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कॉल सेंटरला फोन केल्यावर ते रिसेप्शनिस्ट आहेत, ते सेलर नाही आहेत किंवा माहिती देणार नाही किंवा मी तिथे नसणार आहे. आमचे सेलर तुम्हाला तुमच्यासाठी कोणत्या बेस्ट सर्व्हिसेस उपलब्ध आहे आणि त्याचे चार्जेस काय या गोष्टी समजून सांगतील. प्रत्येक गोष्टीला चार्जेस आहेत, कारण मेहनत आहे, टीम आहे. त्यामुळे जेव्हा कॉल सेंटरला तुम्ही फोन कराल ट्रेनिंग प्रोग्रामसाठी, मी एवढी तुम्हाला खात्री देतो, तुमचा व्यवसाय सुरू होऊपर्यंत आणि तो व्यवसाय पूर्ण वाढेपर्यंत चावडी तुम्हाला निश्चित प्रोफेशनल स्वरूपात मदत करणार आहे. सो विचार करत बसू नका, एक पाऊल पुढे टाका. व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या स्टेप्स शिकाव्या लागतील. जो इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या कॉल सेंटरला फोन करा, ट्रेनिंग प्रोग्रामविषयी माहिती घ्या आणि तुमचा बिझनेस सुरू करा.